सुरुवातीला अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। मुंबईतल्या दुर्घटनाग्रस्त पूल पाडण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। हाच पूल जो आहे तो काल दुर्घटनाग्रस्त झाला होता। आता या पुलाचा सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं। या पुलासाठी जो कच्चा माल होता तो देखील काढण्यात आलेला आहे आणि आता हा लोखंडी सांगाडा जो आहे तो उतरवण्यात आलेला आहे। गॅस कटरनं हा सांगाडा जो आहे तो कापण्यात आला आणि त्यानंतर हा सांगाडा इथून आता हलवण्याचं काम देखील सुरू आहे। मोठ्या मोठ्या क्रेन्स देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सांगाडा काढण्यात येतोय। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने पूल जो आहे तो पूर्णपणे कापून टाकण्यात आलेला आहे। आणि आता थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यावेळेस आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। संदेश, हाच तो पूल आहे ज्या पुलानं 6 मुंबईकरांचे बळी घेतलेले आहेत आणि आज हा पूल जो आहे तो अवघ्या जवळजवळ 30 तासांमध्येच इथून काढण्यात आलेला आहे। कशा पद्धतीचं वातावरण तिकडे, हा पूल जो आहे तो पूर्णपणे उतरवण्यात आलेला आहे का आणि आता पुढे काय? निश्चितच स्नेहिल, आता जे चित्र आहे ते आपण पाहू शकता। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर समोरच ज्या मोठमोठ्या अजस्त्र क्रेन्स आहेत, 35 ते 40 टन क्षमतेच्या या ट्रेन्सद्वारे हा जो पूल आहे हा खाली काढण्यात आलेला आहे। आणि या पुलाला आता सध्या गॅस कटर्सच्या माध्यमातून या ठिकाणी कापण्यात येत आहे, जेणेकरून याचे सुट्टे छोटे छोटे भाग करून त्याच्यानंतर हा जो पुलाचा जो सांगाडा आहे तो इथून या ठिकाणावरून काढला जाणार आहे। उद्या सकाळपर्यंत किंवा अगदीच म्हणता येईल मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी जी वाहतूक आहे ती देखील पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते। स्नेहिल, अगदी संदेश, खरं तर हा पूल आता काढण्यात आलेला आहे आणि आणखीन किती वेळ हा रस्ता जो आहे तो बंद राहील आणि कधीपर्यंत हा पूल इथून हटवण्यात येईल आणि हा पूल काढल्यानंतर मात्र या ठिकाणी कशा पद्धतीचा चौकशी जी आहे ती होणार आहे? पंचनामा देखील होणार होता, परंतु यानंतर कशा पद्धतीचा चौकशी या ठिकाणी होऊ शकते किंवा तपास होऊ शकतो? निश्चितच स्नेहिल, आता सध्या जर आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वीच तर परिस्थिती जी आहे ती संपूर्णतः नियंत्रणाखाली आहे। मात्र या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेचे सुरक्षा रक्षक व पोलीस देखील आहेत आणि या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी। मात्र आता थोड्याच वेळात, साधारणतः आपण म्हणू शकतो की मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणची वाहतूक जी आहे पूर्ववत होऊ शकते, कारण की पुलाचा जो भाग आहे हा पूर्णतः गॅस कटरच्या माध्यमाने त्याच्या सहकार्याने त्याचे बारीक तुकडे छोटे छोटे त्याचे पार्ट्स करण्यात येत आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणावरून हा जो सांगाडा आहे हलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर या संपूर्ण रस्त्यावरून वाहतूक जी आहे ती पूर्ववत होईल। मात्र ही सर्व घटना घडत असताना मुंबई महापालिकेकडून अद्यापही कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाहीये। ती कशा पद्धतीने याचं पुढचं नियोजन केलं जाणार आहे, हा पूल किती दिवसात पूर्ववत पुन्हा बांधण्यात येणार आहे? संदेश, आपण बघतोय खरं तर कधी आता मुंबईकरांसाठी हा पुन्हा नव्यानं दुसरा जो पूल आहे तो या ठिकाणी उभारण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।